नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी. किनारपट्टी घाटमाथा विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. कल्याण डोंबिवलीत पावसाची विश्रांती. ढगाळ वातावरण असल्याने दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता. दमदार पावसामुळे बारवी धरणात 92% पाणीसाठा. ठाणेकरांची जलचिंता मिटली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला. कोयना धरणातून एकाच दिवसात 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग कमी. नदीकाठच्या गावांना दिलासा. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात काल जोरदार पाऊस. धरणांमधील पाणीसाठा 89%वर. खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग रात्री थांबवला. खडकवासला धरणातून सलग 13 दिवसात 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने 4ही धरणं तुडुंब. सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाच्या 16 दरवाजातून भीमा नदीपात्रात एकूण 1,25,000 क्युसेकचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलं. दुर्घटनेत कुटुंबातील 4 सदस्य जखमी. 2 गायींचा दुर्दैवी मृत्यू. संसारोपयोगी वस्तूंचं देखील नुकसान. तळोदा तालुक्यातील लकडकोटमधील धक्कादायक घटना. नंदुरबार जिल्ह्यात ई-पीक नोंदणीला सुरुवात. नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आवाहन. संततधार पावसामुळे नंदुरबारमध्ये पिकांना फटका. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. धुळ्यात आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते अक्कलपाडा धरणातून डावा उजव्या कालव्यातून पाणी सोडलं. लघु प्रकल्प भरणार. विहीर शेतजमिनीत पाणी पातळी वाढण्यास मदत होणार. नाशिकमधील इगतपुरी कृषी कार्यालय परिसरात जपानी पद्धतीनं भात लावणीचा प्रयोग. उत्पन्नात 20% वाढीसह किड्यांचं नियोजन करणं सोपं. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत योजना. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एकूण 38.33 लाखांचा निधी. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आणखी 20 विशेष रेल्वे गाड्या धावणार. उद्यापासून आरक्षण सुरू होणार. एकूण 222 गणपती विशेष रेल्वे गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध. गणेशोत्सवासाठी पुणे ते रत्नागिरी मार्गावर 6 विशेष अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय. रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. ई पासपोर्टचा पायलट प्रकल्प नागपूरच्या कार्यालयात. इमिग्रेशन सुविधा सोपी होणार. तर जगात 140 देशांमध्ये ई पासपोर्ट बंधनकारक. आनंदाचा शिधा प्रकरणी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा. निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या. गणेशोत्सवानिमित्त 1,07,00,000 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर, तेलाचं वाटप करण्यात येणार. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 10.25 अर्ज प्राप्त. प्रशासनाकडून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 78.78% अर्ज मंजूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बहुचर्चित कोळचाडे घोटाळा प्रकरण. निर्दोष मुक्त झालेले वरिष्ठ लिपिक दिनकर इंगळेंना हायकोर्टाची अवमानना नोटीस. 10वी-12वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुणे पालिकेकडून शिष्यवृत्ती मिळणार. 8 ऑगस्टपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार. पालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्तांची माहिती. पावसामुळे पुण्यात शहरभर खड्डे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख 30 चौकात जड वाहनांना बंदी. 12 ऑगस्टपर्यंत आदेश लागू. पुणे महानगरपालिकेकडून शहरात खड्डे बुजवण्याचा सपाटा. 48 तासात शहरातील 800 पेक्षा अधिक खड्डे बुजवण्यात आले. कायमस्वरूपी उपायांपेक्षा महानगरपालिकेकडून खड्ड्यांची केवळ डागडुजी. प्राचीन शिवमंदिरात येणाऱ्या भाविकांचं खड्ड्यांनी स्वागत. खासदार श्रीकांत शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेकडून सुरुंग. पालघरमधील डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोट्यवधींचा खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित. सागरी किनारा मार्ग प्रकल्प रखडवणाऱ्या कंत्राटदाराला 35 कोटींचा दंड. माहिती अधिकारातून बाब उघड. प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याबाबत प्रशासनाकडून मुदत जाहीर नाही. मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपणार. 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता. महारेराच्या दलालांच्या 5व्या प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर. 4165 उमेदवार उत्तीर्ण. मुंबई आणि पुण्यातील दोघांना 100% गुण. मुंबई पालिकेचा निक्षारीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया वादात. विशिष्ट कंत्राटदारांसाठी नियमात बदल. प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. सेट परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर. राज्यभरातून 7273 विद्यार्थी उत्तीर्ण.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ 8 ऑगस्टपर्यंत संधी. आम आदमी पक्ष विधानसभेच्या 288 जागा संपूर्ण ताकदीनं लढवणार, पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नविंदर अहुलियास यांची माहिती. मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईत आंदोलन. फडणवीसांच्या निवासस्थानापासून पवारांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा निघणार. सकाळी 10 वाजता सागर बंगला ते सिल्वर ओक मार्गावर मोर्चा निघणार. महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर निघालेला बिऱ्हाड मोर्चा स्थगित. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनद्वारे आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आदिवासी आणि कोळी बांधवांचा मोर्चा स्थगित. 14 ऑगस्टला अहमदनगर येथे राज्यस्तरीय बैठक होणार. धुळ्याच्या शिरपूरमध्ये शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशीच्या उपस्थितीत हजारो युवकांचा पक्षप्रवेश. जिल्हाप्रमुख सतीश महाल यांच्या नेतृत्वात हजारो युवक शिंदे गटात. पुरंदर उपसा योजनेच्या नियोजित बैठकीला अधिकारी गैरहजर. आमदार संजय जगतापांच्या कार्यालयात ठिय्या. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा शेतकरी वर्गातही संताप. दिवा पोलीस ठाण्यात महिलांचा मूकमोर्चा धडकला. अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी महिला वर्ग आक्रमक. आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूकमोर्चा. जळगावात मध्यवर्ती ग्रंथालयाच्या रेकॉर्डिंग स्टुडिओला उद्घाटनापूर्वीच गळती. कोट्यवधी खर्चून बांधलेल्या स्टुडिओला गळती लागल्यानं नाराजी. मुंबईत आशियातील पहिली मातृ दुग्धदान बँक. 43,000 मातांच्या दुग्धदानामुळे 10,000 बालकांना नवजीवन. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रुग्णालयाचा मोलाचा उपक्रम. सोलापूरच्या पाथर्डीत संत बाळूमामांच्या पालखीचं आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. काम नाही झालं तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका. बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या. भंडाऱ्यात पूर्व वैमनस्यातून घरावर गोळीबाराची घटना. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत. भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरातील घटना. नाशिक शहरात 18 मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई. 1,80,000 रुपयांचा दंड वसूल. शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात मोहीम हाती. नाशिकमध्ये खड्ड्यात पडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. बांधकाम व्यावसायिकानं खोदलेल्या खड्ड्यात पडून 2 मुलांचा मृत्यू. श्रमिकनगर कडेपठार चौकातली घटना. बदलापूरच्या MIDCमध्ये झालेल्या स्फोटात मिश्री कुटुंब उद्ध्वस्त. कुटुंब प्रमुखाचे दोन्ही पाय तर महिलेचा एक पाय आणि चिमुकली जखमी. सध्या तिघांवर उपचार सुरू.